रुपाली, अगं नातवासाठी कसला निर्णय न कसलं काय? माझ्या नातवासाठी मी राहीन इथं. ठीक आहे. अपर्णा, शेवटी तुला पाहिजे तेच केलंस ना? आमचं राहिलेलं घर सुद्धा तू मोडलंस. वहिनी आहो तसं काही नाही. अवा, वहिनी, ताई, वहिनी आहो, रुपाली ऐकून ताई, घ्या ना. आज या. आता काय बोलायचं राहिलंय अर्जुन? हे बघ आर्या, ही कसरत कधी ना कधी थांबवायला लागणारच होती. आणि एक गोष्ट तू लक्षात घे ना, आता मला आणि अमोलला एकमेकांची किती गरज आहे. अर्जुन, तुला कोणाची गरज आहे ना ते चांगलंच कळलंय मला. आर्या, मी ह्या घरात फक्त अमोलसाठी राहतोय. यावर आता काहीच बोलायचं नाही अर्जुन मला. तू तुझा निर्णय घेतलाय ना, आता मी माझा निर्णय घेते. आई, चल ग. दीपू, अरे काप की पटापटा, अजून किती कांदे? अयो, डोळ्यातनं पाणी आलं राव माझ्या. अहो तुम्ही कांदा कापताय ना म्हणून डोळ्यातून पाणी येते. एक मिनिट, ट्रिफल ठेवा डोक्यावर म्हणजे पाणी नाही येणार. काय बाई, सगळं सांगायला लागतंय मला तुम्हाला. चला चला चला, झाली का ताई? मामा, तू किती कामी दिसतेस. काय राव भांजे, लय हसू येते वे तुम्हाला? सॉरी मामा. हसून दे हो, तुम्ही आज जे काम केलंय ना त्यासाठी तुम्हाला सगळं माप आहे बघा. काय बापू? अगदी बरोबर आहे बघ दीप्या. मामा, तू किती हळू काम करतीयस. पटपट कर, आज मा आणि बाबांसाठी जेवण करायचंय. मग पटपट कर ना. अहो हो छोटे सरकार, बनवतीये. मग काय की मग. आता तुमच्याच ऑर्डरी घ्यायच्या बाकी होत्या. विनायकराव, आता आपण फक्त अमोलच ऐकायचं बरं का. होय, अहो त्याच्यातच सुख आहे आता. अमोल बाळा, तुझ्या बाबाला एकदम तिखट स्वयंपाक आवडतो. मग मामा, तिकीट कर. हो, तिखटच बनवते. बाई, आतापर्यंत होतं ते काय कमी होतं का? आता ह्यांचं पण आहे का? खरं तर वंसनी अमोलच्या फरमाईसाठी एखादी कामवालीच ठेवायला हवी. तुम्ही इथलं आवरा सगळं, मी बाहेरची भांडी बघतो. नको आजोबा, तुम्ही बाबांबरोबर थांबा, मी बघतो. बर. बापू, काय पण म्हणा, दाजीने खरंच चांगला निर्णय घेतलाय बरं का. अहो ते सगळं ठीक आहे, पण तुम्हाला असं नाही वाटत का की हे सगळं खूप ओढून ताणून झालंय? मोना, चांगल्या गोष्टींमध्ये शंका काढायची सवय कधी जाणार आहे का तुझी? अहो तसं नाही, पण वंस आणि अर्जुन दादा अमोलसाठी एकत्र राहिलेत आणि जर त्यांचं जमलं नाही तर ते नक्की कायमचे वेगळे होणार, याचीच भीती वाटत असते मला. ते मला माहित नाही, पर अमोलसाठी अर्जा किती हळवा आहे ना, ती मी माझ्या डोळ्यानं बघितले. होय विनायकराव, आप्पीनं अर्जुनला बांधून ठेवणारा धागा आहे तो. मला पक्का विश्वास आहे तो गाठ सुटू देणार नाही. पर ह्या सगळ्यात अहो आर्या किती नाराज झाली ना. विनायकराव, नाही नको, तिला जरा शांत होऊ दे, मग बोलतो. आत्ता स्वप्नील आणि रुपाली आहेत, बोलतील ते. होय ना बाबा, मला असं वाटतंय की तुम्ही बोललेलं बरं पडेल. अरे मी कुठल्या तोंडानं बोलू, माझ्यामुळे तर झालंय ना सगळं. विनायकराव, तुम्ही नका एवढा विचार करू. अहो तो आहे की वर, करतो विचार. अहो पण मला तरी असं वाटतं की आपण ना जरा लईच घाई केलीये. बाकी तुम्हाला काय वाटतंय ते बघा. मोना, एकदा दिशा ठरली ना की मार्ग मिळतो. आणि मला खात्री आहे आप्पी अर्जुन याच्यातनं नक्की मार्ग काढते. खरंय बाप, सगळं चांगलं होईल बघा. मोना,
आता दिदी आणि दाजी काय वेगळं होत नसतात बघ. बरं, मी बघतो अमोल काय करते हा. हा आई का अर्जुन असं वागतोय ग? आणि काय कमी आहे माझ्यात सांग ना तू. अगं तो त्याच्या जुन्या गोष्टीत अडकलाय, यात तुझा दोष नाहीये. मी अर्जुनसाठी एक बॅकअप प्लॅन होते का? म्हणजे अप्पी बरोबर नाही जुळलं म्हणून आर्या, असं होतं का ग? ते काय माहित नाही मला, पण अर्जुन तुझ्यासाठी योग्य नाहीये बाळा. हे बघ, मी जेव्हापासून अर्जुनला भेटले ना, मी त्याच्या प्रेमात आहे. आणि आता तर आमचं साखरपुडा झालंय ना, आता त्याचा डिवोर्स पण होतोय आई. अगं ते डिवोर्सचं खरं प्रकरण काय आहे हे कळलंय ना तुला? हो आई, कळतंय मला. पण जाऊबाई कुठेच चुकल्या नाहीयेत. ती अप्पी सोडेल ना त्याला, मी का सोडायचं? मी नाही अशी हार मानणार आई. आर्या अगं तुला जे पाहिजे ते पाहिजेच असतं, आणि ते मिळवण्यासाठी तू काही करू शकते, हेच म्हणायचंय ना आई तुला? हो, पण यावेळी वस्तू नाहीये, माणूस आहे तो. आई पण मला तोच माणूस हवा आहे. ठीक आहे, तुला नाही विसरायचं ना त्या अर्जुनला, मग माझं ऐकशील? काय? हे बघ, थोडे दिवस हे तुझं प्रेम वगैरे आहे ना, ते सगळं बाजूला ठेव. अगं आई, काय बोलतेस तू? अगं बरोबर बोलतीये मी, तुझ्यापेक्षा 4 पावसाळे चढ पाहिलेत मी. आता फक्त माझं ऐकशील? वा आई, काय डोकं लावलेस तू?